शहराचा टॅक्स भरूनही सुविधांच्या नावाने शून्य प्रगती असलेल्या नाशिकमधील खेड्यांच्या प्रश्नावरून बुधवारी महानगरपालिकेची महासभा चांगलीच गाजली. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत 2018 पासून बंद करण्यात आलेल्या खेडे विकास निधीच्या मुद्द्यावरून लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले. विशेषतः प्रभाग 26 मधील प्रलंबित विकास कामांच्या मुद्द्यावर नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी प्रशासनाचे वाभारे काढले. महासभेत उपमहापौर विलास शिंदे, दिनकर पाटील, अमोल पाटील, संगीता घोटेकर आणि भारती धिवरे यांनी खेडे विकास निधीचा विषय लावून धरला. अंदाजपत्रकात पूर्वी या निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष होते, परंतु 2018 पासून ते वगळण्यात आल्याने शहरातील समाविष्ट 24 खेड्यांचा विकास खुंटल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. प्रशासन शहराच्या झगमगाटात मूळ गावांना विसरले आहे का, असा संतप्त सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. दरम्यान प्रभाग 26चे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी सातपूर गाव मळे परिसर आणि चुंचाळे गावच्या दयनीय अवस्थेचा पाढाच सभागृहात वाचला. चुंचाळे आणि सातपूर मळे परिसरातील नागरिक नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत असूनही त्यांना ड्रेनेज, रस्ते आणि पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. याचबरोबर सध्या अंबड लिंक रोडचे काम सुरू असल्याने येथील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरील असुरक्षिततेकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप इंगोले यांनी केला. सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय पत्रकार मान्यवर सभागृह, मॅडम, मी चुंचाळे गाव प्रभाग क्रमांक 26 नंतर आता सर्व बरेचसे सभासद, सर्व सन्मान्य सभासद ते खेडेगावातून आलेले. आज महापालिकेचे 24 खेडे समाविष्ट झाले, त्याच्यापैकी एक चुंचाळे गाव सुद्धा समाविष्ट झालेलं आहे. आमच्या प्रभागात चुंचाळे परिसराबरोबरच सातपूरचा मळे परिसर येतो. या मळे परिसरात रस्त्यांची दुरावस्था आहे, ड्रेनेज लाईन नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. खरं तर 82ला महापालिकेचे 24 खेडे जेव्हा समाविष्ट झाले, बऱ्याचशा सुविधा देणं महापालिकेला क्रमप्राप्त होतं, कारण नागरिक, मला वाटतं शेतकरी सर्वात जास्त वेळेवर टॅक्स भरताय. परंतु साधी माणूस मेल्यानंतर स्मशानभूमी सुद्धा असू नये असा आमचा चुंचाळे परिसर. खरं तर महापालिकेने आम्हाला 6 ते 7 किलोमीटर कधी जर शिडकोला जागा नसली, सातपूरला जागा नसली, पंचवटी सारख्या ठिकाणी माणूस जाण्यासाठी आणावं लागते. शोकांतिका चुंचाळे परिसराची आणि आपण खेडे विकास निधी, आपल्या सर्व सभासदांनी सांगितलं खेडे विकास निधी पाहिजे, परंतु या विकास निधीबरोबर माणसाच्या मरण यातना माणूस जिवंतपर्यंत रोखतोच आहे. मी मागच्या महासभेत त्या रस्त्याचा तुम्हाला प्रश्न दाखवला मॅडम, ही शोकांतिका आहे. जे एवढ्या बातम्या तर आपल्या छापून येत आहेत, मला म्हणजे भाग्यशाली न समजता दुर्भाग्य आहे या आमच्या परिसराचं. मी मागच्या वेळेस एकच मागणी केली होती की लोकांचा जीव वेठीस धरू नका आणि लोकांना काही अधिकाऱ्यांना विनंती केली होती, साहेब, लोकांचे ये-जा दोन्ही वसाहतींना महापालिका म्हणजे इंडस्ट्रीला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्याला आपण कुठंतरी ठेकेदाराला सांगून लोकांचा जीव सुरक्षित राहील याची व्यवस्था केली पाहिजे. काल 7 वाजता अपघात झालाय. चुंचाळे पोलीस स्टेशनला तुम्ही फोन करून विचारू शकता. दरवाजे संपूर्ण आमचा अंबड रोड आहे, तिथे एक ट्रकने 2 मुलांना उडवले आणि ते वक्रपुर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मला सांगा, याला जबाबदार कोण? आजच्या पेपरला तुम्ही जर बघितलं असेल, या जुगाडात ठेकेदार काम करतोय, दगड लावतोय, कुठे बोर्ड
हे आपण अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी वेळोवेळी सांगतो, परंतु कुठलंही दुर्लक्ष, एवढं दुर्लक्ष चांगलं नाही. आणि जे लोक विद्यार्थी आमच्याकडे एकमेव रस्ता आहे, विद्यार्थी सायकलवर जातात. आज मला जीवमुक्तीत घेऊन जात आहे. तुम्ही जर 10 मिनिटं जर रस्त्यावर उभं राहून जर ती परिस्थिती बघितली, अक्षरशः किळी अशी परिस्थिती त्या रस्त्याची झालेली. मला वाटतं मॅडम, खेडे विकास निधी बरोबरच तुम्ही या रस्त्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आमच्याकडे स्मशानभूमीची आवश्यकता आहे. जर 50,000 लोकांमध्ये स्मशानभूमी नसेल तर ती काय परिस्थिती असेल तुम्ही जाणू शकता. आपण लक्ष द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. प्रशासकीय दिरंगाईमुळे खेड्यांचा विकास थांबला असल्याने बंद पडलेले लेखाशीर्ष पुन्हा सुरू करण्याची आग्रही मागणी महापौरांकडे करण्यात आली. आता यावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सातपूर आणि चुंचाळेवासियांचे लक्ष लागले आहे.